गुड मॉर्निंग, सुप्रभात, रामकृष्ण हरी. मित्रांनो, याची आहे प्यायला सकाळी सकाळी. मित्रांनो, कधी कधी आहे ना, आपण स्वतः चहा बनवायचा किंवा आपण स्वतः स्वयंपाक करायचा आणि त्याचा आनंद घ्यायचा. त्याची मजा वेगळीच असते. आपण बायकोच्या हातचा चहा नेहमीच पितो ना. कधी कधी आपणही बनवायचा. ज्यावेळेस मग आपण पिला चहा ती पिते ना, मग तिच्या चेहऱ्याला आनंद बघायचा आणि तिच्या चेहऱ्याला आनंद बघून आपल्याला किती आनंद मिळतोय त्याचा आनंद एकदा घ्या. काय असतं, जगात आहे ना खूप माणसं भेटतात आपल्याला, पण सगळ्यात जवळचं जे कोण असतं ना आपलं, ती आपली पत्नी असते. आणि ती सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत तिचं संसाराचा राडगाडगं चालू असतं. पण कसं होतंय, तिचे विचार करायला पाहिजे. काही लोक करत नाही. खरं तर मी म्हणतो, तुझं आहे तुझं पासी परी जागा चुकलासी. काय काकत कळसन गावाला वळसा. कस्तुरी खरं तर त्या मृगाच्या बिंबीत असते आणि वास कुठून येतो म्हणून ते सारं जंगलवर फिरत असतं. तर लांब शोधायची गरज नाही. आपली माणसं आपल्यापाशीच असतात, त्यांच्यातच आपण या सगळ्या गोष्टी शोधल्या पाहिजेत. त्याच्यामुळे आनंद त्यांनाही मिळतो आणि आपल्यालाही मिळतो आणि पुढे जाण्याची ऊर्जा आपल्याला मिळून जाते. सकाळी सकाळी सुधीर फडके यांचं गीत ऐकलं. आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, तुझं भोवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया. मित्रांनो, हे गीत एकदा ऐका, सगळ्यांनी ऐका. काय समर्पक त्याच्यामध्ये सुधीर फडकेंनी सांगितलेलं आहे आणि ते त्यांचं गीत अतिशय सुंदर आहे. जीवनाला एक वेगळी दिशा देऊन देणारं ते गीत आहे. मित्रांनो, ह्या मोबाईल बनवणाऱ्याला आणि या मोबाईलला धन्यवाद देईन, ह्याला थँक्यू म्हणून. कारण आज जे तुम्ही सर्व मित्र माझ्यासोबत आहात, तुम्ही माझे स्टेटस पाहताय, कोणी मला त्या ठिकाणी सांगतं की बाबा हे चुकतंय ते चुकतंय. बरं, हे सांगणं खूप गरजेचं आहे. कारण आपण पुढं जात असताना आपण बरोबर चाललो का चुकीचं चाललो आहे हे आपल्याला नाही सांगता येत. आपल्याला दुसरा जो आपलं पाहतो, ऐकतो, वाचतो ना, तो सांगू शकतो. त्याच्यामुळं तुम्ही फक्त व्हिडिओ पाहू नका प्लीज. तुम्हाला रिक्वेस्ट आहे माझी की काहीतरी मला सांगत चला किंवा दत्ताभाऊ हे चुकतंय बाबा, हे असं असायला पाहिजे. आमचे मित्र एक मस्कू गायकवाड, त्यांनी मला काल जो पवाडा मी थोडक्यात गायला पुरंदरचा, त्यांनी सांगितलं दत्ताभाऊ याच्यामध्ये असं पाहिजे, याच्यामध्ये या ठिकाणी लक्ष्मणाला बांध लागला त्यावेळेस मारुतीने उड्डाण घेतलं आणि द्रोणागिरी पर्वत आणायला गेला आणि पर्वत घेऊन येताना त्याचा एक तुकडा पुरंदर किल्ल्यावरती पडला. त्याचा उल्लेख तुझ्या पवाड्यामध्ये असायला पाहिजे. म्हणजे हे असं तुमच्याकडून पण मला जर येत गेलं तर मला पुढं जाण्याची ह्याच्यामध्ये आयडिया मिळू शकते आणि आपण पुढं जाऊ शकतो. काय एकमेका करू साह्य अवघे धरून सुपंथ. तर चला मित्रांनो, आजच्या दिवशी एवढं बोलतो. तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. त्या मोबाईलला धन्यवाद देतो. रामकृष्ण हरी.